प्रशासक आणि आक्रमक विरोधी पक्षनेता ही देवेंद्र फडणवीसांची 3 रूपं उभ्या महाराष्ट्रानं फार जवळून पाहिली आहेत। विकासाचा मुद्दा घेत कायमच देवेंद्र फडणवीस पत्रकारांच्या प्रश्नांना आणि जनतेला उत्तर देत असतात आणि यंदाची विधानसभा निवडणूक सुद्धा त्याला अपवाद नाहीये। पण या निवडणुकीला सामोरं जात असताना महाराष्ट्रातल्या 2 महत्त्वाच्या पक्षांमधली फूट हा महत्त्वाचा मुद्दा ठरला आणि या फुटीला देवेंद्र फडणवीसांना जबाबदार मानलं ते विरोधकांनी। व्यक्तिगत आणि राजकीय टीकेचे बाण झेलताना या सगळ्याला देवेंद्र फडणवीस त्यांच्या शैलीतून नेमकं उत्तर कसं देणार, त्यांच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्राची पुढची 5 वर्ष नेमकी कशी आहेत आणि जागा वाटपामध्ये सध्या भाजपचा वर्चस्व दिसत असला तरी मुख्यमंत्री पदाची खुर्ची पुन्हा भाजपकडे येणार का, यासह इतरही अनेक प्रश्नांवर आपल्याला त्यांच्याशी संवाद साधायचा आहे। गणेश ठाकूर त्यांच्याशी संवाद साधणार आहेत, पण त्याआधी आपण एक एव्ही पाहूया। देवेंद्र फडणवीस राज्याचे उपमुख्यमंत्री, राज्याच्या राजकारणातलं अभ्यासू व्यक्तिमत्व अशी त्यांची ओळख। महाराष्ट्र भाजपचं निर्विवाद नेतृत्व करणाऱ्या देवेंद्र फडणवीसांची शेतीपासून शिक्षणापर्यंतच्या प्रत्येक विषयातली सखोल जाण विरोधकांनाही अचंबित करते। 2019 ते 2024 या मागच्या 5 वर्षांच्या कार्यकाळात मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेता आणि उपमुख्यमंत्री अशी 3ही पदं त्यांच्या नावासमोर लागली आणि या 3ही भूमिकेत त्यांनी आपलं कर्तृत्व सिद्ध केलं। आज राज्यात विधानसभा निवडणुकांचा धुराळा उडालेला असताना लोकसभेचं अपयश बाजूला सारून देवेंद्र फडणवीसांनी पक्षात नवे प्राण फुंकले। महायुती म्हणून जनतेसमोर जाताना अनेक योजना आणि प्रत्यक्षात उतरलेल्या प्रकल्पांचं पाठबळ त्यांच्यासोबत असणार आहे। हे सर्व जनतेपर्यंत पोहोचवण्यात आणि त्याचं मतांमध्ये रूपांतर करण्यात ते यशस्वी होणार का? विरोधकांच्या आरोपांना उत्तर देत जनमत पुन्हा एकदा महायुतीकडे खेचणार का? आणि आज नावापुढे असलेलं उपमुख्यमंत्री पद या निवडणुकांनंतर मुख्यमंत्री पदामध्ये बदलेल का? या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आपल्या सोबत आहेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस। तर मी देवाभाऊ म्हणायचं का देवेंद्र फडणवीस हा प्रश्न आहे, कारण महाराष्ट्राचे लाडकी देवाभाऊ म्हणून तुमच्याकडनं जो प्रोजेक्शन होतोय, तर देवाभाऊ इमेज बिल्टअप का लाडकी बहीण ह्याला कसं कनेक्ट करताय तुम्ही देवाभाऊ? नाही, मुळामध्ये देवाभाऊ हे जे मला नाव मिळालं आहे हे गेले 10-15 वर्ष इंटरनेट कम्युनिटीने दिलेलं नाव आहे। ते इंटरनेट कम्युनिटीवर जर तुम्ही जुन्या सगळ्या जे काही माझ्याबद्दलच्या चर्चा बघाल तर त्यात ते लोक त्यांनी म्हणजे ते कसं ऑर्गॅनिकली तयार झालं मलाही माहीत नाही, पण ते अलीकडच्या काळामध्ये ते इंटरनेट कम्युनिटीमधनं ॲक्च्युअल कम्युनिटीमध्ये आलं आणि आता कुठेही गावामध्ये गेलं तर लोक देवाभाऊ म्हणूनच आवाज देतात। मला देखील बरं वाटतं, म्हणजे एक आपुलकी या नावामध्ये आहे, त्याच्यामुळे मलाही चांगलं वाटतं। पण फडणवीस साहेब, प्रश्न असा आहे की 14, 19 आणि 24 या 3ही निवडणुकींमध्ये तुम्ही केंद्रस्थानी होतात। या 3ही निवडणुकींचं वर्णन एका शब्दात जर मी करायला सांगितलं ते कसं कराल तुम्ही? एका शब्दात करणं हे कठीण आहे, पण मी एवढंच म्हणेन की प्रत्येक निवडणूक ही चॅलेंजिंग असते, पण ती चॅलेंजिंग असली तरी आम्ही तो चॅलेंज स्वीकारतो आणि त्याला सामोरं जातो। आम्हाला 14लाही यश मिळालं, आम्हाला 19लाही यश मिळालं आणि 24मध्येही आम्हाला निश्चितपणे यश मिळेल। म्हणजे कॉन्फिडन्स आहे? निश्चित, ओव्हर कॉन्फिडन्स नाही आहे, कॉन्फिडन्स आहे। पण एक माणूस म्हणून किंवा एक आपली भावना असते, या 3ही निवडणुकींमधील तुमची भावना किंवा देवेंद्र फडणवीस हे कसे आहेत जर मी विचारलं तर त्याचं वर्णन कसं कराल तुम्ही? आपलं स्वतःचं वर्णन आपण काय करायचं, पण मी एकच गोष्ट सांगतो की देवेंद्र फडणवीस हा भारतीय जनता पक्षाचा सच्चा सैनिक आहे। त्यामुळे लढाई भारतीय जनता पक्षाकरताय, लढाई महायुती करताय आणि माझी सवय आहे, मी अंग चोरून कधीच मैदानात उतरत नाही। करो या मरोनीच मैदानात उतरतो, पूर्ण ताकदीने मैदानात उतरतो। मी कधीही असे छुपे कॉम्प्रोमाइजेस करत नाही, पूर्ण ताकदीने, म्हणजे अगदी मग समोर सख्खा भाऊ असेल तरी मी त्याला सोडत नाही। त्यामुळे पूर्ण ताकदीने मैदानात उतरलो आहे, नेहमीच उतरतो, आताही उतरलो आहे। पण ही निवडणूक वेगळी असणार आहे। लोकसभेला आम्ही पाहिलं की थेट आव्हान तुम्हाला दिलं आणि असं म्हटलं गेलं, उद्धव ठाकरे म्हणाले की मी तरी असीन किंवा तू तरी असशील। लोकसभेत त्यांना यश मिळालं, ते आव्हान आत्ताही आहे आणि आता राज्याचं आव्हान आहे। म्हणून ज्या प्रकारे हे पर्सनल झालेल्या आहे गोष्टी आणि ज्या प्रकारे तुम्हाला सगळ्या बाजूनं घेण्याचा प्रयत्न होत आहे, महायुतीमध्ये 3 पक्ष आहेत, शिंदेही आहेत, अजित पवार आहेत, तुम्ही आहात,
पण प्रामुख्यानं देवेंद्र फडणवीस हे विलन आहेत हे दाखवण्याचा प्रयत्न विरोधकांचा होतोय. वेगळे मुद्दे घेऊन समोर येत आहेत. मी या सगळ्या विरोधकांचा आभार मानेन की त्यांनी मला रोज सेंटर स्टेजवर ठेवलं. त्यांनी माझं विस्मरणच लोकांना पडू दिलं नाही. सगळ्या पक्षाचे नेते सकाळपासून संध्याकाळपर्यंत देवेंद्र फडणवीस देवेंद्र फडणवीस देवेंद्र फडणवीस हेच बोलत राहिले. त्यामुळे जनतेच्या लक्षात आलं, अरे शक्तिमान आहे, याच्यावरच सगळे आता हल्ला करतायत. त्यामुळे त्यांचे मी आभार मानतो. मी एकच गोष्ट सांगतो की शेवटी भारतीय जनता पार्टी सगळ्या आमच्या विरोधकांना माहिती आहे की हा प्रमुख पक्ष आहे, हा एक शक्तिमान पक्ष आहे. त्याच्यामुळे या पक्षाला डॅमेज केलं तर महायुतीला डॅमेज करता येतं. आणि म्हणून त्यांनी स्ट्रॅटेजी आणि त्यांनी जे काय हायर केलेले स्ट्रॅटेजिस्ट आहेत, मला समजलं ते कर्नाटकमधनं कोणीतरी आणले आहेत त्यांनी स्ट्रॅटेजिस्ट, त्या स्ट्रॅटेजिस्टनी देखील त्यांना सांगितलं की तुम्हाला हल्ला करायचा असेल तर देवेंद्र फडणवीसला हल्ला करा, त्याची इमेज डाऊन करा, त्याच्यावर तुम्ही पर्सनल हल्ले करा. त्यांनी सांगितलं, हे लोक करतायत. पण मी एक गोष्ट सांगतो की शेवटी एखादी गोष्ट तुम्हाला केव्हा चिपकते, ज्यावेळी लोकांना तुम्ही काय आहात हे माहिती नसतं. लोकांनी 2014 पासून आणि तसं तर 25 वर्ष विधानमंडळात मी आहे, लोकांनी मला अतिशय जवळून बघितलेलं आहे. त्यामुळे यांनी नवीन नवीन गोष्टी, बरं जे काही बोलणारे असतात त्यांचे ट्रॅक रेकॉर्ड काय हे पाहून लोक विश्वास ठेवतात ना. त्यामुळे त्यांनी कितीही मला त्या ठिकाणी शिव्या दिल्या, शाप दिले, दूषणं दिले, तरी लोकांना देवेंद्र फडणवीस काय आहे हे माहिती आहे. त्यामुळे याचा काय परिणाम होईल असं मला वाटत नाही. पण महायुतीचे सगळे पक्ष एक पेजवरती आहेत का? कारण यासाठी मी म्हणतोय, काल नॉमिनेशन्स झालं पूर्ण, एबी फॉर्म दिले गेलेत. शिंदेंनी तुमच्या विरुद्ध म्हणा किंवा प्रामुख्यानं अजितदादांविरुद्ध एबी फॉर्म दिलेत. 4 तारखेपर्यंत तुमच्याकडे वेळ आहे. पण जर तुम्ही सगळे एकत्र आहात, समन्वय आहे, तर हे एबी फॉर्म देऊन एकमेकांना पाडण्याचं काम सुरू आहे का? नाही, मी एका पेजवर नाही, आम्ही 1.25 पेजवर आहोत. त्या 1.25 पेजवरनं आम्ही एका पेजवर याचा प्रयत्न करतो आहोत. हे खरं आहे की काल एक 5-6 ठिकाणी एबी फॉर्म दिले गेलेले आहेत. पण तुम्ही विचार करा की 288 जागा, या जागांमध्ये जवळपास 278 जागांवर आम्ही एकमत केलं. 10 जागांवर आमचं एकमत होत नव्हतं. त्याच्यात काही एकमेकाच्या विरुद्ध एबी फॉर्म गेले आहेत. पण तेही आम्ही या 2-3 दिवस आमच्याकडे आहेत, त्याच्यामध्ये तोही आम्ही सॉर्ट आऊट करू. हां, काही ठिकाणी जाणीवपूर्वक ठरवून आम्ही मैत्रीपूर्ण लढती करायचं ठरवलं आहे, ते देखील आम्ही घोषित करू की इथे आमची मैत्रीपूर्ण लढत आहे. बाकी ठिकाणी मला विश्वास आहे की जे काही फॉर्म भरलेले आहेत ते वापस होतील. पण ह्याच्या मागचं कारण किंवा राजकारण असं नाही ना की स्ट्राईक रेटचा विषय होईल. मुख्यमंत्रीपदाचा चेहरा आपण स्पष्ट केलेला नाही, जास्त जागा का स्ट्राईक रेट, यामुळे एकमेकांना पाडण्याबद्दलही विचार सुरू असं विरोधक म्हणतायत. यासाठी अपक्षांना मदत केली जाते, एबी फॉर्मच्या माध्यमातून उमेदवार उभे केले जात आहेत. हे तसं आहे का? नाही, मला असं वाटत नाही. मुळात काय असतं की प्रत्येक पक्षातल्या कार्यकर्त्यांना खूप ॲस्पिरेशन्स असतात. त्यामुळे पक्षाचे जे प्रमुख असतात त्यांच्यावर प्रचंड प्रेशर असतं. आणि त्या प्रेशरमध्ये अनेक वेळा असं होतं की त्या प्रेशरखाली अशा प्रकारचे एबी फॉर्म दिले जातात, मग ते परत घेतले जातात. हे तशाच प्रकारचं आहे. बाकी मला याच्यामध्ये असं बिलकुल वाटत नाही की कुठे, कारण मी जसं नेहमी सांगतो की मुख्यमंत्री पदाकरता कोणाच्या जास्त जागा आहे हा देखील फॉर्म्युला नाही, कोणाचा जास्त स्ट्राईक रेट आहे हा देखील फॉर्म्युला नाही. एकच फॉर्म्युला आहे की त्यावेळच्या परिस्थितीप्रमाणे 3ही पक्ष एकत्रित बसतील. शिंदेसाहेब त्यांच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, अजितदादा त्यांच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, आणि आमचं पार्लमेंटरी बोर्ड, हे 3ही लोक एकत्रित बसून निर्णय घेतील आणि तो निर्णय तिघांवरही बंधनकारक असेल. पण तुम्ही एका बाजूला नवाब मलिक यांचा विरोध करता, ते त्यांना समर्थन करणार नाही, पण तुमचेच मित्रपक्ष त्यांना एबी फॉर्म देतं, उमेदवारी देतं, ह्याला तुमचा विरोध आहे, तुम्ही प्रचार करत नाही. पण ह्याला तुम्ही कसं पाहता, कसं उत्तर द्याल? नाही, हे चुकीचंच आहे. कारण आम्ही अतिशय स्पष्टपणे आमची भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना सांगितली होती की नवाब मलिक यांना आपण अधिकृत उमेदवारी तुमची देऊ नका, महायुतीमध्ये हे चांगल्या प्रकारे घेतलं जाणार नाही. तरी देखील त्यांनी ती उमेदवारी दिली. त्याच्यासमोर शिवसेनेचा कॅन्डिडेट आम्ही टाकला. आम्ही शिवसेनेचं काम करू. भारतीय जनता पार्टी कुठल्याही परिस्थितीमध्ये नवाब मलिक यांचं काम करणार नाही. पण मग हे अजितदादांना सांगू शकला असतात तुम्ही? नाही, मी सांगितलं होतं, तरी त्यांनी का निर्णय घेतला
हे तेच सांगू शकतील. पण ह्यामुळेच तुमच्या विरुद्ध विरोधक म्हणतात की तुमचं हिंदुत्व खोटं आहे. विनिबिलिटी हा क्रायटेरिया आहे, नवाब मालिकलाही तिकीट दिली आहे, म्हणून तर उद्धव ठाकरे म्हणतात ना की आमचं हिंदुत्व ज्या प्रकारे आम्ही जपून ठेवलं किंवा पुढे नेतोय हे आमचं बाळासाहेबांनी दिलेलं हिंदुत्व आहे. भाजप फक्त राजकारण करते हिंदुत्वाचं. असं आहे की बाळासाहेबांनी दिलेलं हिंदुत्व हे कधीच हरवलं. आता त्यांना अबू आझमी हिंदुत्व शिकवतात, आता त्यांना समाजवादी पार्टी हिंदुत्व शिकवते. म्हणूनच हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे लिहिण्याची त्यांना लाज वाटायला लागली आणि ते जनाब बाळासाहेब ठाकरे लिहायला लागले. म्हणजे मतांच्या लाचारी करता. शेवटी हिंदुत्व काय आहे? हिंदुत्व याचा अर्थ एखाद्या समुदायाला विरोध करणं नाही आहे. हिंदुत्वाचा अर्थ या देशामध्ये फक्त हिंदूंनी राहिलं पाहिजे हा नाही आहे. हिंदुत्वाचा अर्थ हा आहे की हिंदुत्व म्हणजे सहिष्णुता आहे, हिंदुत्व म्हणजे जस्टिस फॉर ऑल, अपीजमेंट ऑफ नन. हे जे अपीजमेंट ऑफ नन आहे हे तत्व ते विसरले आणि तेही मतांच्या लांगुल चालना करता सर्व प्रकारचे जे तत्व आहेत, अर्बन नक्षल आहेत, या ठिकाणी देशविरोधी लोक आहेत, अशा सगळ्या लोकांची मदत घेऊन त्या निवडणुका लढायला लागले. त्यांचं हिंदुत्व संपलेलं आहे. पण तुम्ही एका काळी 171 117चा फॉर्म्युला घेऊन पुढे चाललात. आता तुमची पण परिस्थिती अशी आली की 150पर्यंत तुम्ही आहात. तुम्ही वाढलेलात, पण याच 150च्या फिगरसाठी युती तोडली गेली. पण तुम्हालाही कॉम्प्रोमाइज करावं लागतंय, त्यांनाही कॉम्प्रोमाइज करावं लागतंय. 6 पक्ष एकमेकांसमोर आहेत किंवा 3-3. तर राजकारणाची जी परिस्थिती आहे त्याला पाहून वोटर मला वाटत नाही की एवढं खुश आहे आणि त्यांना वाटतं की आपण कोणासोबत गेलं पाहिजे किंवा आयडिओलॉजीला फॉलो केलं पाहिजे. याचा खरं म्हणजे विचार उद्धवजींनी केला पाहिजे. कारण वर्षानुवर्ष आमचा फॉर्म्युला होता 171 ते 117 आम्ही. 2014 साली केवळ 4 जागांकरता त्यांनी युती तोडली. त्यावेळेस आम्ही असं म्हणत होतो की 147 त्यांनी घ्यावे, 127 आम्ही घेऊ आणि 18 मित्रांना देऊ. त्यांनी सांगितलं 151च्या खाली आम्ही घेणार नाही. मी त्यांचे आभार मानतो की त्यांनी युती तोडली तर मी मुख्यमंत्री झालो, नाही तर ते झाले असते. पण माझ्या नशिबात होतं, त्यामुळे त्यांनी ती युती तोडली. आज बघा काय अवस्था आहे. आज 100ही जागा मिळत नाही. म्हणजे आम्ही जेव्हा 2019लाही पुढे गेलो त्यावेळेस 126 जागा होत्या. म्हणजे आमच्या जागांमध्ये तर काही फार कमी नाही झालेलं. आम्ही 19मध्ये जे लढलो जवळपास त्यातल्या 7-8 जागाच आम्ही कमी लढतोय. पण त्यांची अवस्था बघा आता कुठे ते आलेले आहेत. त्यामुळे खरी अधोगती कोणाची झाली आहे हे याच्यातनं स्पष्ट होतं. पण ठीक आहे, त्यांचा निर्णय आहे, म्हणजे त्यांचा पक्ष आहे, कसा चालवायचा त्यांचा निर्णय. तुम्ही जनतेचं जे म्हणालात, मला असं वाटतं की आता जनतेच्या मनामध्ये बऱ्यापैकी क्लॅरिटी यायला लागली आहे. एकतर जनतेनं शिवसेना म्हणून एकनाथराव शिंदेजींच्या शिवसेनेला स्वीकारलेलं दिसतंय. त्याच्यामुळे ती क्लॅरिटी आता लोकांच्या मनामध्ये मला स्पष्टपणे दिसते. आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीला जे स्ट्रगल लोकसभेत करावं लागलं ते आज दिसत नाही. आज त्यांनाही लोकांनी राष्ट्रवादीचा अध्यक्ष म्हणून स्वीकारलेलं दिसतंय. त्यामुळे बऱ्यापैकी ज्याला सॉईल सेटल होणं म्हणतो ते झालेलं आहे. आता काही वोटरच्या समोर फार असमंजस आहे अशी परिस्थिती नाही आहे. म्हणजे तुम्हाला म्हणायचं की आता अजित पवारांना मतं मिळतील, वोट ट्रान्सफर होतील. कारण लोकसभेला तुम्ही स्पष्टपणे म्हणालात की त्यांच्याकडनं वोट ट्रान्सफर झालं नाही, त्यांना लोकांनी एक्सेप्ट केलं नाही किंवा तुमच्याच लोकांनी RSS पासून सगळ्यांनी अजित पवारांवर खापर फोडलं की त्यांच्यामुळे लोकसभेचा आपला परफॉर्मन्स आला. मला असं वाटतं की या निवडणुकीमध्ये निश्चितपणे वोट ट्रान्सफर होईल. अर्थात जेवढ्या नॅचरली BJP शिवसेनेचं ट्रान्सफर होतं तेवढ्या नॅचरली कदाचित होणार नाही. आमचं 90-95% होईल तर त्यांचं 80% होईल. पण लोकसभेसारखी स्थिती राहणार नाही. पण बंडखोरीला कसं थांबवणार आहात? कारण काल गोपाळ शेट्टींचा विषय झाला. तिथं केंद्रीय मंत्री असताना तुमच्याच कार्यकर्त्यांनी तिथं हंगामा केला आणि अशाच प्रकारे अनेक पॉकेट्समध्ये मतदारसंघांमध्ये पाहायला मिळतंय. गोपालभाई आमचे सिनियर नेते आहेत. त्यांनी कधी पक्षाची लाईन सोडली नाही. ते नेहमी पक्षाच्या लाईननी चालणारे नेते आहेत. त्यामुळे मला आजही विश्वास आहे की ठीक आहे, गोपालभाई आग्रही मताचे असतात. त्यांचा एक स्वभाव आहे. त्यांचं मत ते थेट म्हणतात, ते अतिशय आग्रही मताचे असतात. त्याप्रमाणे त्यांनी अतिशय आग्रही मत मांडलं आहे. पण आम्ही हा प्रयत्न करू गोपालभाईंना समजवण्याचा आणि निश्चितपणे त्यांना समजून सांगू. आता बाकी बंडखोरीचं तुम्ही म्हणाल तर अलीकडच्या काळामध्ये राजकारण असं झालं आहे की लोकांना असं वाटतं की यानंतर इलेक्शनच होणार नाहीत. त्यामुळे मला हे इलेक्शन लढलंच पाहिजे.
या मानसिकतेमध्ये राजकीय कार्यकर्ते गेलेले दिसतात. त्यामुळे आपल्याला पाहायला मिळत आहे सगळ्याच पक्षांमध्ये असा पक्षच नाही की ज्याच्यामध्ये बंडखोरी नाही आहे. सगळ्याच पक्षात बंडखोरी आहे. प्रयत्न करून आमच्यातली बंडखोरी कमीत कमी करायचा आम्ही प्रयत्न करू. पण तुम्ही जे फ्रीबीज देताय किंवा विरोधक म्हणतात की लाडकी बहीण दिलं, शेतकऱ्यांना दिलं, लाडका भाऊही आणला, तर हे पैसे कुठे आहेत? हे फक्त जुनावी जुमला किंवा निवडणुकींना समोर ठेवून केले जाते. हे पैसेच नाही आहेत. डेफिसिटमध्ये सरकार चालतं आणि पैसे नसतानाही दुसऱ्या खात्यातनं पैसे वळवून निवडणूक जिंकण्यासाठी सगळा हा प्रयत्न आहे. पहिल्यांदा तर स्पष्ट केलं पाहिजे की यातली कुठलीही योजना ऑफ बजेट घोषित केलेली योजना नाही. या सगळ्या योजना बजेटमध्ये घोषित केलेल्या आहेत. या योजनांना किती पैसे लागणार, ते कुठून येणार, हे सगळं बजेटमध्ये दिलेलं आहे. इट इज इन ब्लॅक अँड व्हाईट. जे बजेट विधानसभेने अप्रूव्ह केलेलं आहे, ज्याच्यावर विरोधकांनी भाषणं केली आहेत, त्याच्यामुळे कुठेही दुसऱ्या खात्यातनं पैसा वळवण्याचं कारण नाही. एकही नवा पैसा दुसऱ्या खात्यातनं वळवलेला नाही. या प्रत्येक योजनेकरता प्रोव्हिजन ठेवलं आहे. त्या प्रोव्हिजनमधनं पैसे आम्ही काढतोय आणि त्यातनं आम्ही हे पैसे देतोय. आमच्या विरोधकांचा प्रॉब्लेम काय आहे? आम्ही जेव्हा घोषणा केली त्यावेळेस ते म्हणाले होऊ शकत नाही. मग आम्ही करून दाखवलं त्यावेळेस ते म्हणाले की आता सगळ्या महिलांना मिळणार नाही. मग सगळ्या महिलांना ॲप्लिकंट्सला मिळायला लागलं तर आमचे विरोधक काँग्रेसचे नेते कोर्टामध्ये गेले आणि कोर्टात जाऊन त्यांनी सांगितलं की पैशाचा अपव्यय आहे, या योजना बंद करा. कोर्टाने त्यांना दिलासा दिला नाही. तर मग त्यांनी सांगितलं आमचं सरकार आलं की आम्ही पहिल्या कॅबिनेटमध्ये योजना बंद करणार. एकीकडे म्हणतात आमचं सरकार आलं तर आम्ही योजना बंद करणार, दुसरीकडे म्हणतात आम्ही त्याच्याहीपेक्षा जास्त देऊ. कन्फ्यूज आहेत. त्यांना हे लक्षातच येत नाही, त्यांना हे समजतच नाही आहे की यांना हे कसं करता आलं. पण यांचा ट्रॅक रेकॉर्ड जर बघितला तर यांचं सरकार 19मध्ये आल्यानंतर कोस्टल रोड बंद, ट्रान्सहार्बर लिंक बंद, मेट्रो बंद, जलयुक्त शिवार बंद, बुलेट ट्रेन बंद. त्यामुळे मला हा पूर्ण विश्वास आहे, पूर्ण 100% की महाविकास आघाडीचं सरकार आलं तर पहिलं काम ते हे करतील, लाडकी बहीण योजना ते बंद करतील. पण आमच्या बहिणी त्यांचं सरकारच येऊ देणार नाही. त्यामुळे योजना सुरू राहील. तुम्ही एका बाजूला FDIचा उल्लेख करता की कशा 2 वर्ष फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंटमध्ये महाराष्ट्र खूप पुढे आहे. काल शरद पवार म्हणाले की उद्योग महाराष्ट्राबाहेर जात आहेत, त्याबद्दल त्यांनी उल्लेख केला. पुन्हा गुजरातचा उल्लेख त्यांनी आणला की हे सगळं दिखावा आहे. पेपरवर पाहिलं तर महाराष्ट्राची रेव्हेन्यूची स्थिती ठीक नाही आहे, उद्योग राज्याबाहेर जात आहेत आताही. खरं म्हणजे इतर लोकांनी हवेत बार उडवले तर मला आश्चर्य वाटत नाही. पण पवारसाहेब ज्यावेळेस हवेत बार उडवतात त्यावेळी मला असं वाटतं की इतक्या ज्येष्ठ नेत्यावर ही वेळ काय यावी. कारण शेवटी पवारसाहेबांना इन्व्हेस्टमेंट समजते, किती इन्व्हेस्टमेंट आली याचे आकडे त्यांच्याकडे असतात, या सगळ्या गोष्टी असतात. मला अलीकडच्या काळात हे समजतच नाही हे महाविकास आघाडीच्या नेत्यांना झालं काय. हो, गुजरातला जाहिरात करायची गरजच नाही आहे. महाविकास आघाडीचे नेतेच गुजरातची एवढी जाहिरात करतात, यांना महाराष्ट्र का डोळ्यासमोर दिसत नाही. हे गुजरातचीच अरे आम्ही जेव्हा 2022ला माझा इंटरव्ह्यू आहे, तुमच्या इकडे दिलेला इंटरव्ह्यू आहे, शोधून काढा. मी सांगितलं होतं आमचं नवीन सरकार आल्यानंतर की महाविकास आघाडीच्या काळामध्ये महाराष्ट्र FDIमध्ये 3ऱ्या क्रमांकावर गेला. आम्ही या वर्षीच महाराष्ट्राला पहिल्या क्रमांकावर आणू. 2022-23मध्ये आणलं, 23-24मध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आला. आणि एवढा FDI आपल्याकडे आला, देशाचा 52%, देशात आलेली सगळी विदेशी गुंतवणूक त्याच्या 52% त्या महाराष्ट्रात येते. अरे गुजरात नाही, खिचगिंटीतच नाही. कुठे गुजरात शोधून काढा. अशी परिस्थिती आहे. गुजरात, कर्नाटक, तमिळनाडू, दिल्ली हे जेवढे पुढारलेले किंवा जेवढे इंडस्ट्रियल स्टेट आहेत, या सगळ्या स्टेटची एकत्रित बेरीज देखील आपल्यापेक्षा कमी आहे. खरं म्हणजे आपण ढोल वाजवला पाहिजे, पण हे ढोल गुजरातचे वाजवत आहेत. म्हणून मी म्हटलं गुजरात सरकारला सांगितलं पाहिजे ॲडव्हर्टिजमेंटवर पैसे खर्च करू नका. तुमची ॲडव्हर्टिजमेंट करण्याकरता उद्धव ठाकरेजी, शरद पवारजी, काँग्रेसचे नेते आपले नाना पटोलेजी हे पुष्कळ आहेत. ते देशभरात तुमची ॲडव्हर्टिजमेंट करतायत. मी आजही सांगतो महाराष्ट्रच नंबर 1 आहे आणि महाराष्ट्रच नंबर 1 राहील. देवेंद्रजी, एक प्रश्न माझा सिंचन घोटाळा संदर्भातला आहे. कालच अजित पवार म्हणाले की RR पाटलांनी केसानं माझा गळा कापला, त्यावेळेस तुम्ही मुख्यमंत्री होतात, RR पाटील आले होते. या संपूर्ण प्रकरणाचं तथ्य काय,
कोणी चौकशी लावली होती? अजित पवार जे म्हणायचा प्रयत्न करतायत त्यात तथ्य किती? असं आहे की स्वर्गीय श्री R.R. पाटील हे आता हयातीत नाहीत, त्यामुळे त्यांच्याबद्दल काही बोलणं हे मला प्रशस्त वाटत नाही. पण मी एवढंच सांगतो की जी पहिली चौकशी सुरू झाली ही चौकशी तेव्हाचं काँग्रेस राष्ट्रवादीचं जे आघाडी सरकार होतं त्या सरकारच्या काळामध्ये सुरू झालेली आहे. म्हणजे तुम्ही त्यांच्याच लोकांनी त्यांच्या विरुद्ध कट रचला असा इंडिकेशन देताय? याला कट रचला म्हणायचं की त्याला दुसरं काय म्हणायचं मी याच्यात जाणार नाही. पण मी एवढंच सांगेन की जे काही अजित पवार, पर्टिक्युलर अजित पवार यांच्या विरुद्ध जे काही चौकशीचे आदेश सुरू झाले ते त्या काळामध्ये सुरू झालेले आहेत. आणि तुम्ही फाईल माहितीच्या अधिकारात मागवू शकता, दिसेल तुम्हाला त्या फाईलवर. पण ह्याच्या मागे पण अदृश्य शक्ती आहे का? तुम्ही थेट कोणाचं नाव घेऊ शकाल? R.R. पाटील हे गृहमंत्री होते, पक्ष तर कोण दुसरं चालवायचं. नाही, मी असं म्हणेन की आबा आपल्यामध्ये नाहीत, आबा आमचे मित्र होते, त्यामुळे जे आपल्यात नाहीत, जे स्वतःला डिफेंड करू शकत नाहीत त्यांच्याबद्दल बोलणं योग्य नाही. पण देवेंद्रजी, तुम्ही आता याबद्दल बोलत नाही, पण अनिल देशमुख तुमच्याबद्दल वारंवार म्हणतात. ते त्यांचं म्हणणं आहे की जे काय घडलं हे तुम्ही घडून आणलं, तुमच्या पुस्तकात तुमचा उल्लेख आहे, अनेक लोकांची नावं ते घेतात. तर हे अनिल देशमुखांच्या आरोपांना उत्तर कसं द्याल तुम्ही? उत्तर द्यायची गरजच नाही, कारण जेव्हा खरं बोलायला विचार करावा लागत नाही आणि खोटं बोलायचं असेल तर रोज खोटं बोलावं लागतं आणि खोटं एक्सपोज होतं. एक उदाहरणादाखल सांगतो. परवा त्यांनी एक ट्विट केला आणि सांगितलं की मला जेलमध्ये किती त्रास झाला. आता ते जेलमध्ये गेले. कधी गेले? डिसेंबर 22ला. डिसेंबर 22पासनं तर जवळपास डिसेंबर 22 नाही, नोव्हेंबर 30पासनं तर म्हणजे जवळपास ते 11 महिने जेलमध्ये होते. त्यातले 8 महिने त्यांचं सरकार होतं, त्यांच्या सरकारमध्ये ते जेलमध्ये होते. मग जेलमध्ये त्यांच्या सरकारने त्रास दिला का त्यांना? कोणी दिला नेमका? म्हणून म्हटलं खोटं बोलायला खूप विचार करावा लागतो आणि खोटं एक्सपोजच होतं. खरं म्हणजे अनिल देशमुखांनी आत्ताच हे बोलणं का सुरू केलं? मी आपल्याला सांगितलं की काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे शरद पवारांची आणि शिवसेना यांच्या एकत्रित जो थिंक टँक आहे, या थिंक टँकने एक स्ट्रॅटेजी तयार केली की देवेंद्र फडणवीसला डिफेम करायचं, याचं विलनायझेशन करायचं, तर आपण भारतीय जनता पक्षाला रोखू शकतो. आणि मग अचानक एक दिवशी कपोलकल्पित कथा ही अनिल देशमुखांनी सुरू केली आणि मग त्यातनं आता कोणीतरी एक पुस्तक लिहिलेलं आहे. खरं म्हणजे आपण जर कोर्टाचे निर्णय वाचले तर कोर्टाच्या निर्णयातच स्पष्ट झालं आहे अनिल देशमुखांवर आरोप लावणारे त्यांचे CP, ते गृहमंत्री, मी विरोधी पक्षनेता, त्यांचे CP आरोप लावतात. त्याचा कॉग्निझन्स मुख्य न्यायाधीश घेतात. मुख्य न्यायाधीश कॉग्निझन्स घेऊन त्या ठिकाणी सांगतात हे तर भयंकर आहे. ते म्हणतात मुख्य न्यायाधीश की याच्यावर गुन्हा दाखल करा. त्याच्यानंतर गुन्हा दाखल झाल्यानंतर पुन्हा कोर्ट सांगतं की पोलीस गुन्ह्याचा तपास ठीक करत नाही आहेत, ते यांच्या दबावाखाली आहेत आणि म्हणून गुन्हा CBIला द्या, म्हणून गुन्हा CBIला जातो. हे सगळं कधी घडतं? त्यांचं सरकार असताना. आमचा काही संबंध नाही, आम्ही विरोधी पक्ष नेते आहोत. आणि हे सगळं होत असताना माझा एवढाच सवाल आहे, मी एकच सवाल विचारतो, ते उत्तर देणार नाहीत, माझी अपेक्षाही नाही. माझा सवाल एवढाच आहे, त्यांनी एकच उत्तर द्यावं, मनसुख हिरेंची हत्या होणार आहे हे त्यांना माहिती होतं की नव्हतं? बस याचंच उत्तर त्यांनी दिलं पाहिजे. याच्यापेक्षा जास्त मी काही विचारत नाही. तुम्ही काय सांगू शकाल? कारण नाही, मी त्यावेळेस याच्यावर तुम्ही हा विचारत विषय सदनात आणला होता, त्यानंतर सगळं कळलं होतं. म्हणजे हत्या होणार आहे हे ठरलं होतं, मारणार हे ठरलं होतं. मी शंका का व्यक्त केली? मी सदनामध्ये सांगितलं मनसुख हिरेनला गायब करण्यात आलेला आहे आणि मला भीती आहे की त्याची हत्या होऊ शकते आणि त्यानंतर ती बॉडी सापडली. साहेब, माझं तर स्पष्ट मत आहे की सांगावं ना, ते सांगणारच नाहीत. पण मनसुख हिरेनची हत्या होणार आहे हे त्यांना माहीत होतं की नव्हतं? याचं उत्तर हे कधीतरी यावं लागेल, ते योग्य वेळी येईल. कोण आहे याच्या मागे? मी थेट प्रश्न विचारतो तुम्हाला. जर असं आहे, निवडणुका सुरू झाल्यात, काही बोललं तरी त्याला राजकीय रंग येईल.
पण योग्य मी चांदीवाल सांगतो. कमिशन पण होतं ना त्याच्यामध्ये. चांदीवाल कमिशनला चौकशी दिली होती, ती रिपोर्ट कधीच आली नाही समोर. तुम्ही गृहमंत्री हा, आहात. आता हे देखील चला तुम्ही अतिशय चांगला विषय मांडला. चांदीवालांनी अनिल देशमुखांना क्लीन चिट जर दिली होती, चांदीवालांचा रिपोर्ट आमच्यासमोर थोडी आला. चांदीवालांनी रिपोर्ट उद्धव ठाकरेजींना सबमिट केला होता. का बरं उद्धव ठाकरेजींनी त्या रिपोर्टवर कारवाई नाही केली? का बरं उद्धव ठाकरेजींनी किंवा तत्कालीन गृहमंत्र्यांनी हे नाही सांगितलं की नाही नाही रिपोर्ट आलेला आहे, क्लीन चिट आहे, हा घ्या रिपोर्ट, लगेच घोषणा करून टाकायला पाहिजे होती ना? नाही केली. कारण मी काय सांगू कारण? आता तुम्ही गृहमंत्री आहात, ते रिपोर्ट तुमच्याकडे असेल ना आता. माझ्याकडे अजून आलेला नाही तो रिपोर्ट. पण कारण येईल कधी? त्यावेळी ती कारवाई होऊन तो जनरल ॲडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंटकडे गेला आहे. ओके. तो गृह मंत्रालयात नाही आहे. मी शेवटचं काही, कारण वेळ खूप कमी आहे, शेवटचे काही प्रश्न घेतो. एक जरांगेंचा विषय आहे. जरांगे प्रामुख्यानं तुम्हालाच टार्गेट करतात. मराठा वोट, ओबीसी वोट, हे सगळं राजकारण जर पाहिलं, सोशल इंजिनिअरिंग, कास्ट पॉलिटिक्स किंवा कास्ट पॉलिटिक्सचं इंजिनिअरिंग तुमच्याकडनं व्यवस्थित होतं आहे, ते आता दिसतंय ऑन फील्ड. तर जरांगेच्या मागे कोण आहे, मी हा थेट प्रश्न तुम्हाला विचारतो. काय वाटतं तुम्हाला की देवा भाऊच्या विरुद्ध जरांगे एवढं का बोलतात? नाही, हे तर जरांगे पाटीलच सांगू शकतील की त्यांना दिवसातनं 3 वेळा मी का आठवतो. पण मी त्याच्या पलीकडे जाऊन सांगतो की मागे मी बोललो की चला देवेंद्र फडणवीस अतिशय नालायक माणूस आहे असं एका मिनिटाकरता समजू. पण मी जरांगे पाटलांना आव्हान केलं ना की जरांगे पाटलांनी शरद पवार साहेब, उद्धव ठाकरे साहेब आणि नाना पटोलेजी यांच्याकडनं लिहून घ्यावं की त्यांचं सरकार आल्यानंतर मराठा समाजाला ओबीसीमध्ये ते आरक्षण देतील. हे जर त्यांनी लिहून दिलं, मला नालायक ठरवा, माझं सरकार घालवा आणि त्यांना निवडून आणा आणि त्यांना हार घाला. अरे ते तोंडाने बोलायला तयार नाहीत. लिहून देणं तर सोडा. एका ठिकाणी तरी मला त्यांचं स्पष्ट स्टेटमेंट एका ठिकाणी पवार साहेबांचं स्पष्ट स्टेटमेंट हे दाखवून द्या. हे कधी स्टेटमेंट देणार नाहीत, हे देऊ शकत नाही. खरं म्हणजे मला स्पष्ट केलं पाहिजे, मराठा आरक्षणाची लढाई कधी सुरू झाली? 1980 साली चालू झाली. 1982 साली स्वर्गीय अण्णासाहेब पाटील तत्कालीन काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याकडे गेले आणि म्हणाले मराठा समाजाला आरक्षण दिलं नाही तर मी माझं आयुष्य संपवेन. आणि ते न मिळाल्यामुळे स्वर्गीय अण्णासाहेब पाटलांनी स्वतःला गोळी मारून घेतली. हा इतिहास आहे. 4 वेळा मुख्यमंत्री बनले पवारसाहेबांनी दिलं का मराठा आरक्षण? नाही दिलं. अरे 32 वर्षात 4.5 वर्ष सोडले तर काँग्रेसची किंवा पवारसाहेबांची सत्ता होती. मराठा आरक्षणावर यांनी ब्र काढला नाही. 2014ला मी मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिलं आरक्षण दिलं आणि आता शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर आम्ही आरक्षण दिलं. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ आम्ही तयार केलं किंवा आम्ही पुनरुज्जीवित केलं. आज 1 लाखापेक्षा जास्त मराठा उद्योजक त्यातनं तयार झालेले आहेत. आमचे नरेंद्र पाटील जे अण्णासाहेबांचे सुपुत्र आहेत, यांनी ज्या प्रकारे त्याचं संचलन केलं आहे, खऱ्या अर्थानं मराठा समाजात क्रांती घडवण्याचं काम त्यांनी केलं. आणि एवढंच नाही, सारथीची निर्मिती आम्ही केली. आज मराठा समाजातले मुलं IAS होत आहेत, IPS होत आहेत, MPSC होत आहेत. शेकडो मुलांना त्या ठिकाणी नोकऱ्या लागत आहेत. हे आम्ही केलेलं आहे. यातलं एक तरी दाखवा ना. शरद पवार साहेबांनी केलं आहे किंवा नाना पटोलेजींनी केलं आहे किंवा नाना पटोले तर खैर नवीन आहे पण त्यांच्या प्रिडिसेसर्सनी केलेलं आहे किंवा आपल्या उद्धवजींनी केलेलं आहे. हे कोणीच नाही केलेलं. त्यामुळे मला असं वाटतं की ठीक आहे, आता हे सगळे महाविकास आघाडीचे लोकही दिवसातनं 4दा माझं नाव घेतात, जरांगे पाटीलही माझं नाव घेतात, पण माझ्या प्रश्नांची उत्तरं देत नाही ना कोणी. ती उत्तरं दिली तर खऱ्या अर्थानं परिस्थिती स्पष्ट होईल. आणि म्हणून जनतेला हे समजतं ना. जेव्हा मी विचारतो की बाबा हे देणार आहेत का, त्याचं उत्तर जेव्हा येत नाही तेच मराठा समाजाला समजत नाही. समजतं. मराठा समाज हा अतिशय हुशार समाज आहे, पॉलिटिकली अवेअर समाज आहे. त्या समाजाला लक्षात येत आहे काय चाललंय. 3.5 मिनिटं राहिलेत माझी फक्त. 2 प्रश्न माझे आहेत. एक राज ठाकरेंचा प्रश्न आहे. राज ठाकरेंनी तुम्हाला पाठिंबा दिला, मोदींना समर्थन दिलं, आता अमित ठाकरे उभे आहेत तर शिंदेने जागा सोडली नाही. ह्यावर काय बोलणं झालं? तुम्हाला वाटतं अमित ठाकरेला मदत केली पाहिजे होती? असं आहे की अमित ठाकरेंना मदत केली पाहिजे असं स्पष्ट मत भारतीय जनता पक्षाचं आहे आणि होतं स्पष्ट मत. कारण राज ठाकरेंनी त्या ठिकाणी आम्हाला मागच्या निवडणुकीत पूर्ण पाठिंबा दिला आणि एका सीटवर जर ते मदत मागत असतील तर ती दिली पाहिजे असं भारतीय जनता पक्षाचं मत आहे.
सीएम साहेबांचे मत काही यापेक्षा वेगळं आहे अशी परिस्थिती नाही आहे. पण सोडली नाही मी सांगतो, थोडं सगळीच परिस्थिती समजून घ्या की आम्ही स्वतः सीएम साहेबांकडे मी स्वतः गेलो होतो. मी तर सीएम साहेबांना म्हटलं होतं की वाटल्यास एखाद्या सीटचं आपण एक्सचेंज करू, आमची एखादी सीट घेऊन तुम्ही काही करू शकत असाल तर. त्यांनी तो प्रयत्न केला. त्यांनी तिथले जे उमेदवार आहेत त्या उमेदवारांनाही बोलवलं. पण त्यांच्या पक्षातल्या नेत्यांचं मत असं होतं की जर त्यांचा उमेदवार लढला नाही तर ती मतं थेट उबाठाकडे जातील आणि त्यातनं दोघांचंही नुकसान होईल असं त्यांचं मत पडलं. त्यामुळे ते काही कन्व्हिन्स झाले नाही. पण अजूनही माझं मत आहे, अगदी स्पष्ट मत आहे की बाकी ठिकाणी ठीक आहे, आमची ते काही ठिकाणी आमच्या विरुद्ध लढतील, आम्ही त्यांच्या विरुद्ध लढू. पण त्यांनी जी काही मोदीजींना समर्थन देण्याची भूमिका घेतली आहे, त्यामुळे या एका जागेवर राज ठाकरेंना किंवा अमित ठाकरेंना समर्थन दिलं पाहिजे असं भारतीय जनता पक्षाचं स्पष्ट मत आहे. माझा शेवटचा प्रश्न, 1.5 मिनिटं उरलेला आहे. एक मला पवार साहेबांबद्दलही विचारावंसं वाटतं. परवा अजित पवार खूप भावूक झाले, भावनिक बोलले. मग काल पवार साहेबांनी नक्कल केली त्यांची. तर एक नरेटिव्ह तुम्ही सेट करताय का त्यांना, त्यांच्यासाठी, पवार साहेबांविरुद्ध? कारण पवार साहेबांना असंच कधी नक्कल करताना कोणी पाहिले नाही इलेक्शन कॅम्पेनच्या वेळेला. नाही, असं नाही आहे. पवार साहेब जे आहेत ना, हे मला असं वाटतं 19 साली पण त्यांची काही भाषणं जी होती ती काही त्यांच्या स्टेचरला म्हणजे योग्य ठरवतील अशा प्रकारची काही भाषणं आणि काही हातवारे हे 2019ला पण त्यांचे नव्हते. पण आता ठीक आहे, ज्येष्ठ नेते आहेत, त्यामुळे आपण काय त्यांना सल्ला देणार आहे. मला असं वाटतं ते स्वतःच त्यांनी समजून घेतलं पाहिजे. शेवटचा प्रश्न, अर्थतज्ञ, वकील का पुन्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ह्यावेळेला? एक भावना म्हणून जर मी विचारलं तर तुम्ही इकॉनॉमिक्सबद्दलही चांगलं बोलता, वकीलही आहात, पण पुन्हा तुमची इनिंग सुरू होतं. यंदा देवेंद्र 2.0 दिसेल? असं आहे की आर्थिक क्षेत्रात काम करणं ही माझी आवड आहे. वकिली करणं हे माझं स्वप्न होतं जे भंगलं. म्हणून जनतेची वकिली गेले 25 वर्ष विधानसभेमध्ये करतोय. 5 वर्ष मुख्यमंत्री राहिलो. महाराष्ट्रामध्ये 2च मुख्यमंत्री 5 वर्ष राहिले आहेत, वसंतराव नाईक आणि त्याच्यानंतर मी. कोणीच राहिलं नाही. त्यामुळे मुख्यमंत्री बनण्याचं स्वप्न किंवा मुख्यमंत्री बनण्याची लालसा ही आता काही उरलेली नाही, ती संपलेली आहे. आता जी जबाबदारी मिळेल त्या जबाबदारीत काम करील. महायुती ज्याला मुख्यमंत्री ठरवेल त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील. आणि अध्यक्ष झालात तर? कारण चर्चा खूप होती केंद्रात. त्या चर्चाच आहेत, अशा चर्चा खूप होत असतात. अशा चर्चांना उत्तर द्यायचं नसतं. तर इथे थांबतो कारण मला टाईमवर माझा आत्ता संपलेला, वेळेवर मी संपवले. सर, देवेंद्रजी खूप खूप धन्यवाद तुमचे, तुम्ही वेळ दिलात आम्हाला. प्रज्ञा. येस, देवेंद्रजी असं म्हणतात की विजयाचे मानकरी अनेक असतात पण पराभवाचा वाटेकरी एकच असतो. लोकसभा निवडणुकीत जे काही चित्र दिसलं त्या सगळ्याची जबाबदारी तुम्ही स्वतः स्वीकारलीत. अपेक्षा आहे की विजयाचा मुकुट या विधानसभेमध्ये तुम्ही तेवढ्याच मानानं परिधान कराल आणि त्यासाठी तुम्हाला शुभेच्छा या निवडणुकीसाठी. आणि यानंतर मी व्यासपीठावर आमंत्रित करते कपिला स्टीलचे रोहित मानधानी आणि कपिला स्टील जालनाचे रिजनल मॅनेजर राजेश वैष्णव आणि त्यासोबतच एबीपी माझाच्या संपादिका सरिता कौशिक.